जुन्नर तालुक्यातील नारायणगावजवळ वडगाव कांदळी हद्दीत पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्रात कार्यक्रमाची बैठक बारी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान गोळीबारात झाल्याची धक्कादायक घटना शनिवार 8 ऑगस्ट रोजी पहाटे 4:30च्या सुमारास घडली। या घटनेत फिरोज कादीर शेख व 31 ओतूर जुन्नर हे जखमी झाले असून त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चाकण परिसरातील 4 तरुण पहाटेच्या सुमारास तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्रात आले होते। महिलांची बैठक बारी लावण्याच्या कारणावरून त्यांचा स्थानिक कामगारांशी वाद झाला। यावेळी कोळेकर, अण्णा, चिनू आणि त्यांच्यासोबत असलेला एक अनोळखी व्यक्ती अशा चौघांनी कला केंद्राचे मालक अक्षय धोंगडे वय 38 वारुळवाडी नारायणगाव व कामगारांशी वाद घालत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। वाद सुरू असतानाच संशयितांपैकी एकाने पिस्तूल काढून अक्षय धोंगडे यांच्या दिशेने गोळीबार केला। मात्र धोंगडे यांनी प्रसंगावधान राखत बाजूला सरकल्याने ते थोडक्यात बचावले। दरम्यान गोळी तेथे उपस्थित असलेल्या फिरोज कादीर शेख यांच्या कमरेला घासून गेल्याने ते गंभीर जखमी झाले। घटनेनंतर 4ही संशयित घटनास्थळावरून पसार झाले। हे संशयित खेड तालुक्यातील आळंदी व चाकण परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे। या प्रकरणी अक्षय धोंगडे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, LCBचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सभांगे व महादेव शेलार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। नारायणगाव प्रतिनिधी महम्मद